नमस्कार, मी राहुल शिंपले। भारतातल्या प्रत्येक नागरिकाला 146 कोटी लोकांना सिंदूर नाही तर समृद्ध भारत पाहिजे। ज्या प्रकारे इंदिरा गांधीजींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, अमेरिकेला कसलेही न जुगारता, त्याच प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे सडेतोड उत्तर दिलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्तर देणारच। आणि अमेरिकेला खणकावून सांगितलं भारत आणि पाकिस्तान हे जे युद्ध आहे ते 2 दिवसापुरतं सीमित आहे, त्याच्यामध्ये अमेरिकेनं नाक खुपसायची गरज नाहीये। परंतु आता काय होतंय, ट्रम्पच्या एका ट्विटवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युद्ध थांबवलं, त्याचा देश उत्तर मागतोय आणि तुम्ही ते झाकण्यासाठी भारताच्या सैन्याने जे पराक्रम गाजवलाय त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आणि तुम्ही घेताय। लाज वाटली पाहिजे हो। जे आणि हे सिंदूर कोण वाटणार आणि हे सिंदूर असतं काय, हे प्रतीक तरी सनातन धर्माच्या संस्कृतीनुसार सिंदूर हे महिला आपला जो पती आहे त्याच्या सन्मानार्थ घालतात। ते मंगळसूत्र आणि सिंदूर हे त्याच्या नावाने घालतात। आणि हे कोण घेऊन जाणार सिंदूर? धाकड जो मध्य प्रदेश मध्ये भर रस्त्यावरती बलात्कार करताना सापडला, कुलदीप सेनर जो रेप मध्ये अटक आहे, असली लोक भारतीय जनता पार्टीची घेऊन जाऊन सिंदूर घेऊन जाणार आणि वाटप करणार। कधी कधी मला डाऊट येतो की हा सिंदूरवरती ज्या प्रकारे कोविडच्या लसीवरतीच्या प्रमाणपत्रावरती यांचं नाव होतं, फोटो होता, त्या प्रकारे आता जर ह्या सिंदूरच्या पाकिटावरती तरी नसावा। आणि घराघरातल्या गेलेल्या महिला, उच्च शिक्षित महिला आता ह्या सिंदूर घेऊन गेल्यानंतर म्हणतायत की आम्हाला भारतामध्ये 2 कोटी रोजगार पाहिजे। आम्हाला तुम्ही जो जुमला दिला होता की 15 लाख रुपये देऊ, त्या सिंदूर सोबत ते 15 लाख पण घेऊन या। आम्हाला ट्रम्पचा न ऐकणारे विदेश नीती पाहिजे। आम्हाला भारतामध्ये जीडीपी 10% वरती पाहिजे। आम्हाला समृद्ध भारत असा पाहिजे की जिथं महिलांवरती अत्याचार नाही झाले पाहिजेत, जिथं महिलांवरती धाकड सारखा माणूस रोडवरती रेप करतो त्याला भर चौकात फाशी झाली पाहिजे। असा समृद्ध भारत मोदीजी तुमच्याकडून अपेक्षित आहे, परंतु ते घडत नाहीये। भारताच्या तिन्ही दलांनी, सैनिकांनी शौर्य दाखवलं आणि त्याचं क्रेडिट तुम्ही घेताय, राजकारणासाठी घेताय। आणि सिंदूरचं ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये प्रचाराला जाताय। असा प्रचार मंत्री, असा प्रचार सेवक या देशाला आतापर्यंत कधीही भेटला नाहीये। आपले वैचारिक मतभेद असतील, आम्हाला पण समृद्ध भारत पाहिजे। ज्या प्रकारे अमेरिकेचा पर कॅपिटा इन्कम, एका माणसाचं इन्कम 65 लाखापर्यंत गेलंय, त्या प्रकारे भारतीय लोकांचं पण गेलं पाहिजे। चायनाचं ज्या प्रकारे 13 लाखापर्यंत गेलंय त्या प्रकारे भारतातलं पण गेलं पाहिजे। पण शर्मेनं मान खालावीशी वाटते आणि सांगावं असं 2.5 लाख रुपये फक्त उत्पन्न आहे। दरडोई उत्पन्न भारताचं फक्त 2.5 लाख रुपये, 2,56,331 रुपये। आणि कसली परराष्ट्र नीती? आपले परराष्ट्र मंत्री तुम्हाला अमेरिकेमध्ये शपथग्रहण सोहळा बोलावला म्हणून 7 दिवस तिथं लोटांगण घालतात। असली परराष्ट्र नीती? ज्या अटल बिहारी वाजपेयी यांना इथं बोलवून घेतलं जायचं, इंदिरा गांधी असतील, राजीवजी गांधी असतील, आतापर्यंतच्या सर्व मनमोहन सिंगांना बोलवलं जायचं, त्या प्रकारे पहिल्यांदा असा इन्सिडेंट झालाय की भारतामधले पंतप्रधानांना अमेरिकेच्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये बोलवलं नाहीये आणि त्याच्यासाठी जयशंकर 7 दिवस लोटांगण घेतात। असा नकोय, असा दुबळा भारत नकोय, असा कुणाच्या तरी सांगण्यावर युद्ध थांबवणारा भारत नकोय। हा समृद्ध भारत घडवण्यासाठी मोदीजी तुमच्यासोबत 146 कोटी लोक, ज्यावेळेस तिन्ही दलाचे प्रमुख आणि ऑपरेशन सिंदूर मधले सर्व कर्नल्स आणि देशाचे सैनिक काम करत होते, त्यासोबत तुमच्यासोबत होता। परंतु ज्यावेळेस तुमच्या मित्रासाठी, अदानीसाठी एका ट्विटवरती तुम्ही आपलं युद्ध थांबवलं, त्यावेळेस भारतीय सैन्य म्हणायला लागले की आपल्याला सिंदूर नाही आता घराघरामध्ये तर समृद्ध भारत पाहिजे। अजून सैनिक, कर्नल जे रिटायर झालेले आहेत ते स्वतःहून सांगतात अजून जर 2 दिवस हे युद्ध सीज फायर केलं नसतं, आपण जिंकायला गेलो होतो तर पाकिस्तान हा नेस्तानाबूत झाला असता आणि कुत्र्याचं शेपूट जे वाकडं आहे ना पाकिस्तानचं, ते कधीही त्यांनी हिंमत नंतर दाखवली नसती। असं उत्तर भारतीय सैनिक देणार होते आणि देत होते। परंतु हे कशासाठी केलं? म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे
तुम्ही भारताचे पंतप्रधान म्हणून त्या पंतप्रधानाची जी खुर्ची आहे, जे ते पद आहे, त्याचा आम्ही सन्मान करतोय. तो सन्मान तुम्ही कशात दाखवा. भारताचा जीडीपी 10% वरती न्या. भारताचा प्रत्येक नागरिकाचा पर कॅपिटा इन्कम चायनापेक्षा जास्त करा. भारताचा पर कॅपिटा इन्कम हा लवकरात लवकर जास्त नेण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जे सांगितलं होतं 10 वर्षापूर्वी, प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार द्या, 15 लाख देणार होते ते द्या, अशी भारतीय लोकांची मागणी आहे. आणि जमलंच, तुम्ही ठरवलंच, हे तर पापच करताय तुम्ही. मी तर म्हणतो पापच करताय. कारण सिंदूर हे महिला जे असतात ते नवऱ्याचं सौभाग्य आणि सन्मान म्हणून ते वापरत असतात. ते गळ्यामध्ये जे त्यांचं मंगळसूत्र घालत असतात आणि सिंदूर लावत असतात ते नवऱ्याच्या प्रती लावत असतात. आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जे रेप केलेली लोक आहेत, जे रोडवरती रेप करतात, अशी लोक घरामध्ये पाठवणार, हे दुःख वाटतंय. त्याच्यामुळं माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, जर तुम्ही हा निर्णय घेतलाच पाठवायचा, तर प्रत्येक महिला आधी तर त्यांना जोड्यानं आणणार आहेत, बाबा आम्हाला ते 15 लाख द्या, समृद्ध भारत घडवा. पण माझी विनंती आहे, तुम्ही जर हे करत असाल तर त्याच्यासोबत 15-15 लाख रुपये पण पाठवा, पुढीसोबत द्या. त्याच्यासोबत समृद्ध भारताची कमिटमेंट द्या की आपला जीडीपी कधी 8%च्या वरती 10%कडे जाईल, पर कॅपिटा इन्कम कधी 15 लाख होईल. नसेल तर 15 लाखाचा झुमल्यासारखे हे काम करू नका, अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. 146 कोटी लोकांची एकच पुकार आहे, आम्हाला घराघरामध्ये सिंदूर नको, तर समृद्ध भारतासाठी तुम्ही प्रयत्न करा, अशी सर्वांची विनंती आहे. धन्यवाद.